अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांच्या हाताला काम नसल्यानं राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत कामं दिली जातं। याच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो। मात्र मेळघाटातील रोजगार हमी योजनेचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेलेत। याचा थेट फटका आदिवासी बांधवांच्या कामावर पडला। त्यासाठी आज युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारनं रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढावा आणि पुन्हा पूर्ववत रोजगार हमी योजनेचं काम सुरू करावं अशी मागणी करण्यात आली। यावेळी हातात मागण्यांचं फलक घेऊन नारेबाजी करण्यात आली। सरकारने मेळघाटातील आदिवासी बांधवांना कामं सुरू करून न्याय द्यावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी दिला। मनरेगा कायदा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। मनरेगा कायदा आमच्या हक्काचा, बचाओ देश बचाओ, मनरेगा बचाओ देश बचाओ। राहुल गांधी जैसा हो, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। इथे मनरेगाचे मेळघाटमधील 27 तारखेपासून कामं पूर्णपणे बंद झालेले आहे। आमच्या आदिवासी मजुरांचं फक्त त्याच्या मनरेगाच्या कामावरच उदरनिर्वाह चालतो। त्यामुळे त्वरित कामं सुरू करण्यासंदर्भात युवक काँग्रेसची आमची मागणी आहे। जर तात्काळ सरकारने याबद्दल दखल घेऊन काम सुरू नाही केले तर आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून मेळघाटमध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू। 27 तारखेपासून पूर्ण राज्य पातळीवर मनरेगाचे जेवढेही कर्मचारी आहेत ते सगळे संपावर आहेत। त्याच्यामुळं पूर्णपणे 27 तारखेपासून मेळघाटमधील आदिवासी मजुरांचे काम बंद आहेत, ते तात्काळ सुरू करण्यात यावे या संदर्भात आमचं आज निवेदन आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून।